जय जिजाऊ जय शिवराय। काल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते यांनी मराठा समाजाला आरक्षणाचा विषय पूर्णपणे संपल्याशिवाय फेटा बांधणार नाही अशी घोषणा केली आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवक विनोददादा भोसलेंना ती का झोंबली मला नाही समजलं। खरं तर वास्तविक पाहता त्यांनी देखील या घोषणेचं स्वागत करायला हवं होतं। रामभाऊ सातपुते यांनी ती घोषणा का केली तर या सरकारने जे दिलेलं आरक्षण आहे त्याला काही समाजकंटकांनी किंवा काही राजकीय लोकांच्या हस्तकाने त्याला हायकोर्टात चॅलेंज केले। सध्या ते दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये न्याय प्रलंबित आहे। त्यामुळे रामभाऊ सातपुते यांनी सांगितलं की जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाचा पूर्णपणे विषय सुरक्षित टिकणार आरक्षण समाजाला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही। ही त्यांची इतकी प्रामाणिक आणि स्वच्छ भूमिका असताना सतत कोणत्याही विषयात राजकारण पाहण्याची ज्यांना सवय आहे अशा काँग्रेसच्या मित्रांनी यावर राजकारण केलं आणि प्रामाणिकपणे ज्यांनी याची घोषणा केली होती त्याचा त्यांनी निषेध करण्याचा खिळवण्याचा प्रयत्न केलाय। वास्तविक विनोददादा भोसलेंनी बहुतेक पंढरपूर तालुक्यातील सरकुल या गावात मराठा समाज बांधवांच्या बाबतीत आपल्या पक्षाच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी कोणत्या भाषेत समाज बांधवांचा उल्लेख केला होता त्याचं जरा आठवण ठेवावी। आणि निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणात खुल्या दिलांना आहे। तुमच्याकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत त्यामुळं आणि आपण आज जो हवेत आहात की एमआयएमने आम्हाला पाठिंबा दिलाय वंचितनं माघार घेतली आहे या हवेत आपण असेच राहा। सोलापूर जिल्ह्यातील जनता ही जागरूक आहे सजग आहे त्यांना सगळं चांगलं समजतं मराठा समाजाला देखील चांगलं समजतं। या राज्याच्या 11 वेळा ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मराठा समाजाला किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला किंवा समाजासाठी काय केलं याचं जर आपण आत्मपरीक्षण करा। 11 वेळा अर्थसंकल्प झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मराठा समाजासाठी आपण काय केलं। सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात मराठा समाजाचं जर खरं शत्रुत्व कुणी असेल तर ते सन्माननीय